नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जीपॅट 2024 साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा. तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक डेमो दाखवणार आहे. तर अवश्य तुम्ही तो डेमो पहा आणि त्यानुसारच तुम्ही फॉर्म भरा. कुठल्याही प्रकारची चूक याच्यामध्ये करू नका. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ऍडमिशन संदर्भातले सर्वच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती असतात. येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा फायदा पण होईल, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. गुगलमध्ये आल्यानंतर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स असं टाईप करा, तर पहिलीच वेबसाईट येईल. तर ह्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकणार आहे. त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक्झामिनेशन वरती क्लिक करा. इथं मेन मेन्यू मध्ये एक्झामिनेशन मध्ये सगळ्यात खाली जीपॅट असं दिसेल, तर त्याच्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने बघून घ्या. त्यानंतर ऍप्लिकेशन लिंक वरती आपल्याला क्लिक करायचं. ऍप्लिकेशन लिंक वरती केल्यानंतर इथं काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला रजिस्टर करायचंय, जसं इथे इन्स्ट्रक्शन दिलेत. आणि त्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड हे तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी वरती किंवा मोबाईल नंबर वरती येणार आहे. आणि त्याच्यासाठी खाली लिंक दिलेली आहे टू रजिस्टर्ड. आणि ज्या लोकांनी आधीच रजिस्ट्रेशन केलेलं आहे, काही कारणास्तव ते वेबसाईट मधून बाहेर पडलेत, तर त्यांनी ऑलरेडी रजिस्टर्ड मध्ये जा. आता तुम्ही नव्याने जात आहात, तर तुम्ही रजिस्टर वरती क्लिक करा. हे पेज असं लोड होईल आणि पेज लोड झाल्यानंतर आय एम ऍप्लिकंट याच्यावरती क्लिक करा, कारण तुम्ही स्टुडंट आहात. त्यानंतर इथं पुन्हा एक टॅब ओपन होते. तर हा जो पॉपअप आहे, तर याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन दिलेत, ते गरजेनुसार तुम्ही बघून घ्या. इथं आय ऍग्री वरती क्लिक करा. तर हे सगळे ह्या सगळे पॉइंट्स तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे. वन बाय वन आपण हे सगळे बघणार आहोत. त्यानंतर खाली स्क्रोल करा. पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं फिलअप करायची आणि त्यानंतर जनरेट ओटीपी आणि आय ऍग्री वरती क्लिक करून प्रिव्ह्यू करून पुन्हा व्हेरीफाय तुम्ही करू शकता. तर इथं पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला प्रिफिक्स कुठलेही वापरायचे नाही. डॉक्टर, मिस्टर, मिसेस. ते कॅन्डिडेट नेम पुन्हा एकदा तुम्हाला टाकायचे. आणि कॅन्डिडेट नेम जसं तुमच्या क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, म्हणजे सपोज तुमच्याकडे रिझल्ट आहे, तर रिझल्ट वरती जसं नाव आहे तसंच तुम्ही इथे टाका. शक्यतो महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आडनाव असतं, नंतर नाव आणि त्याच्यानंतर वडिलांचं नाव किंवा आईचं नाव, अशा पद्धतीने तुम्ही ते टाका. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, तर ती तुमच्या आधार कार्डवर असेल किंवा रिझल्टवर ज्या ठिकाणी असेल तर तीच मेन्शन करा. जेंडर, नॅशनॅलिटी वरती फक्त इथे इंडियन, 99% इंडियनच असणार आहेत. नॉन रेसिडेन्स वरती नॉन एनआरआय असेल तर त्यांनी एनआरआय वरती क्लिक करा. मोबाईल नंबर एक टाका. अल्टरनेट जरी टाकलं नाही, कारण याला स्टार नाहीये, रेड स्टार, तर नाही टाकला तरी काही अडचण नाही. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अजिबात चुकून देऊ नका, कारण सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं जे काही पासवर्ड आयडी आहेत तर ते त्याच्यावरती येणार आहेत. त्याच्यानंतर तुम्ही इथं जनरेट ओटीपी वरती क्लिक करा. तर तुमच्या मोबाईल वरती किंवा ईमेल वरती तो ओटीपी येईल आणि त्याला तुम्हाला इथे ऍड करायचं. आणि त्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा इमेज एंटर करायची. आय ऍग्री वरती क्लिक करायचं आणि पुढे प्रिव्ह्यू वरती एकदा क्लिक करा आणि व्हेरीफाय वरती नंतर क्लिक करा. मोबाईल मध्ये तुम्हाला एक ओटीपी आणि ईमेल वरती पण एक ओटीपी येतो. तुम्हाला दोन्ही पण व्हॅलिडेट करायचे आहेत. आणि त्यानंतर एक विंडो ओपन होते, ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा असं दिसतंय की तुम्हाला युजर आयडी एक भेटतो विंडोमध्ये, पण पासवर्ड जो आहे तो तुमच्या मोबाईल वरती किंवा ईमेल आयडी वरतीच येणार आहे. आणि त्यानंतर ही अशी विंडो एक ओपन होते. तर या बाजूला तुम्ही बघू शकता की तुम्हाला हे सगळे या गोष्टी भरायच्या आहेत वन बाय वन. आता पर्सनल डिटेल आपण ऑलरेडी भरलेली आहे. आयडेंटिफिकेशन डिटेल, कम्युनिकेशन डिटेल, क्वालिफिकेशन, टेस्ट सिटी अँड पेमेंट करायचंय शेवटी. आयडेंटिफिकेशन डिटेल्स मध्ये पर्सनल डिटेल आपण भरलेली आहे. त्यानंतर खाली जी विंडो येते ती आयडेंटिफिकेशन डिटेल साठी. तर यामध्ये तुमच्याकडे कुठलं आयडेंटिफिकेशन आहे, तर हे सगळे रेड मार्क आहेत. तर यापैकी जे तुमच्याकडे आहे त्याला येस करा, जे नसेल त्याला नो करा. जसं वोटर आयडी शक्यतो असेल सगळ्यांकडेच, पॅन कार्ड
जसं तुम्ही येस करतात त्याच्यावरती तर तुम्हाला पॅन कार्डचा नंबर विचारेल. वोटर आय डीवरती येस केलं तर वोटर आय डीचा नंबर विचारेल. नो जर केलं तर तुम्हाला अशी विंडो येते. ड्रायव्हिंग लायसन असेल तर ड्रायव्हिंग लायसनवरती येस करा तर तुम्हाला त्याचा पण आय डी विचारला जाईल. तर अशा पद्धतीत आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन ऑन फेस, मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन 2. तर हा बर्थ मार्क किंवा बॉडी मार्क. जर नो असेल तर नो लिहून टाका, कुठेही काही मार्क नसेल तर नो लिहून टाका. 7 नेक्स्ट वरती क्लिक करा. ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म भरतायत तर पर्सनल डिटेलमध्ये तुम्हाला पुढच्या विंडोमध्ये हे पण काही भरावं लागतं, तर फादर्स नेम, मदर्स नेम आणि कॅटेगरी. तर हे सगळं तुम्ही भरून घ्या. तर पर्सनल डिटेल भरून झाल्यानंतर आणि आयडेंटिफिकेशन डिटेल भरून झाल्यानंतर पुढची विंडो येते ते म्हणजे कम्युनिकेशन डिटेल. तर इथे करस्पॉन्डिंग ॲड्रेस पण विचारलेला आहे. फर्स्ट लाईनमध्ये सपोज तुमची स्ट्रीट असेल, घर नंबर असेल किंवा दुसरं सपोज वाडा वस्ती काही असेल तर ते तुम्ही त्यात टाकून द्या. इंडिया तर ऑलरेडी आपण सिलेक्ट केलं आहे. महाराष्ट्र जर महाराष्ट्रीयन असेल तर, आणि सिटी किंवा डिस्ट्रिक्ट आणि त्यानंतर पिनकोड. परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस सारखाच जर असेल तर येस टाका. सपोज तुम्ही कॉलेजमध्ये राहतात कुठेतरी हॉस्टेलला तर तुम्ही इथे परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस शक्यतो येसच एकच टाकून द्या. तर ते काही सेपरेट टाकण्याची काही गरज नाही. तर याला येस केल्यानंतर हा परमनंट ॲड्रेस जो आहे तोच तो इथं पुन्हा टाकण्याची गरज नाही. 7 नेक्स्ट वरती क्लिक कर. त्यानंतर तुम्हाला इथं क्वालिफिकेशन डिटेलची एक विंडो येते. तर त्या ठिकाणी तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन भरायची आहे. तर यात 10th और इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे 10वीचे. तर यात स्टेट बोर्ड तुमचं सिलेक्ट करा. महाराष्ट्र हा स्टेट बोर्ड आहे. नेम ऑफ द बोर्ड जसं तुम्ही इथं क्लिक करता महाराष्ट्र तसं तुम्हाला इथं बोर्ड पण येतो कुठला बोर्ड म्हणून तुम्ही केले. त्यानंतर मंथ अँड इयर ऑफ पासिंग हे तुमच्या रिझल्टवरती दिलेलं आहे. आणि रिझल्ट आता शक्यतो 10चे जे असतात तर ते पर्सेंटेजनुसारच असतात. तर जसं तुम्ही क्लिक करतात CBSEला शक्यतो CGPA असतात. स्टेट बोर्डला तुम्ही पर्सेंटेजमध्येच असते. मॅक्सिमम मार्क्स आणि मार्क्स ऑब्टेन आणि ॲग्रिगेट मार्क्स तर हे तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर 12चं पण असंच तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. पर्सेंटेजवरती क्लिक केलं का पर्सेंटेजची विंडो ओपन होईल किंवा CGPA वरती क्लिक केलं का CGPAची विंडो ओपन होईल. आता बऱ्याच मुलांचा हा प्रश्न असतो की तुम्हाला बी फॉर्म 3rd इयरला सुद्धा फॉर्म भरता येईल का. तर इथं ऑप्शन आहे तो भरता येईल. तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करू शकता. तर आता इथं एक महत्वाचा इश्यू आहे का एनरोलमेंट ID इश्यूड बाय युनिव्हर्सिटी. तर एनरोलमेंट ID आता बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये वेगळं नाव आहे त्याला. तर तुमच्या रिझल्टवरती जो ID असेल परमनंट म्हणजे 3rd इयर, फायनल इयर, फर्स्ट इयर किंवा 2nd इयर हा जो परमनंट ID आहे जसं की पुणे विद्यापीठामध्ये परमनंट रजिस्ट्रेशन नंबर असतो तर तो परमनंट रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही टाकून द्या. म्हणजे ID कुठलाही पण टाका, रोल नंबर शक्यतो टाकू नका पुणे विद्यापीठाच्या मुलांनी, कारण विद्यापीठ टू विद्यापीठ ही कन्सेप्ट व्हॅरी होते. तर जो परमनंट नंबर आहे फर्स्ट टू फायनल इयर तर तो नंबर इथं तुम्ही टाकून द्या. त्याचा काही फरक पडत नाही. नायपरमध्ये पण हा इश्यू येत असतो दरवर्षी. तर तुम्ही एनरोलमेंट ID न टाकता तिथं परमनंट रजिस्ट्रेशन नंबर टाकून द्या. आणि स्टुडंट ID इश्यूड बाय PCI आता इथं रेड मार्क नाही टाकला तरी चालेल. कंट्री ऑफ कम्प्लिशन ऑफ बी फॉर्म तर 100% इंडियाच असणार आहे, कारण पाठीमागे आपण इंडिया सिलेक्ट केलं होतं. तर त्यानंतर हे तुमचं स्टेट. आता जसं की मी महाराष्ट्र टाकतोय. आता इथं काय होतंय की जेवढे महाराष्ट्रामधले कॉलेजेस आहेत ते सगळे त्यांची लिस्ट इथं ओपन होते. त्याच्या याच्यापैकी कुठलं कॉलेज आहे तर ते तुम्ही टाकू शकता. तर इथे तुम्ही डायरेक्ट काय करा, तर सर्च बारमध्ये मी माझ्या कॉलेजचं नाव टाकलं होतं, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी. तर सर्च बारमध्ये जसं तुम्ही जाताल तसं तुमच्या कॉलेजचं नाव टाका, पटकन ते सापडून जाईल. आता मंथ आणि इयर ऑफ ॲडमिशन तर शक्यतो इथं काय करा, सगळ्यांचेच ॲडमिशन जे आता फायनल इयरला आहेत सगळ्यांचेच ॲडमिशन हे काय असतात तर साधारणतः ऑगस्टमध्ये असतात. ऑगस्टच्या रेंजमध्ये तुम्ही एक मंथ टाकून द्या, ऑगस्ट किंवा जून जुलैमध्ये ज्यांचे ॲडमिशन असेल जशा युनिव्हर्सिटीप्रमाणे.
तर शक्यतो महाराष्ट्रामध्ये हे 7व्या किंवा 8व्या महिन्यामध्ये असतात, जुलै किंवा ऑगस्टमध्ये. तर इथे ऑगस्ट किंवा जुलै जरी टाकलं तर हे काही मॅटर करणार नाही त्यासाठी. तर तुम्हाला आठवत जरी नसेल तरी तुम्ही ते ऑगस्ट किंवा जुलै टाकून द्या. आणि इयर फायनल इयरला जे असतील तर त्यांनी कॅल्क्युलेट करा पाठीमागे 4 वर्ष. त्यानंतर तुम्ही इथं परसिविंग फायनल इयर, तर बरेचसे मुलं हे फायनल इयरलाच असतील. तर तुम्हाला इथं पुन्हा विचारलंय 3rd इयर पासिंग मंथ, तर ते तुमच्या रिझल्टवरती आहे. तर आता CGPA शक्यतो असतो डिग्रीला, तर तुम्हाला 1st, 2nd, 3rd इयरचा CGPA याच्यामध्ये इन्क्लूड करायचा आहे. तर CGPA म्हणजे तुमच्या रिझल्टवरती तुम्हाला दिसेल, तर तो याच्यामध्ये टाकायचा आहे. या ठिकाणी एक अडचण येऊ शकते, तर ते म्हणजे आता पुणे विद्यापीठाचं मी सपोज स्टुडंटचा फॉर्म भरतो, तर याच्यात काय अडचण येते की 1st इयर जे आहे तर त्याचं कॉमन CGPA असं काही दिलेलं नाही, तो SGPA दिलेला आहे प्रत्येक सेमचा. तर या केसमध्ये तुम्ही काय करा की दोन्ही सेमचे जे SGPA आहेत, सेमिस्टर ग्रेड पॉईंट, या दोन्हीला ऍड करा आणि डिवायडेड बाय 2 करून इथं 1st इयर बी फॉर्मचा टाकून द्या. तसंच 2nd इयर बी फॉर्म मध्ये 3rd सेमचा आणि 4th सेमचा या दोन्हींचा एकत्र करून डिवायडेड बाय 2 टाकून द्या. 3rd इयरला पण तुम्ही तसंच करा. लॉजिकली हेच करेक्ट आहे. तर असं काही गोंधळ करू नका की इथं फक्त 2nd सेमचा, इथं फक्त 4th सेमचा आणि इथं फक्त 3rd सेमचा. तर लॉजिकली हेच करेक्ट आहे पॅटर्न की तुम्ही दोन्ही सेमचे एकत्र करून त्या इयरचे टाकून द्या डिवायडेड बाय 2. तर हे जे बाकीचे प्रश्न आहेत तर तुम्ही त्याला नो करा तुमच्या गरजेनुसार, किंवा कुठं जर वाटत असेल तर तुम्ही त्याला येस पण करू शकतात. जसं की इथं आता हा जो कॅन्डिडेट आहे तर 23 मध्ये तो क्वालिफाय झालेला आहे, तर त्याचा काय इम्पॅक्ट होईल मला माहित नाही पुढं, बट असेल तर टाकून द्या आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन आलाय टेस्ट सिटीचा, तर तुम्ही इथं स्टेट सिलेक्ट करा. महाराष्ट्र मी इथं सिलेक्ट केलंय. आता इथे एक असा प्रॉब्लेम येतोय की महाराष्ट्र जर मी सिलेक्ट केलंय तर मला इथं असा एक पॉपअप विंडो ओपन होते, तर सिटी हॅज बीन ऑलरेडी ऑक्युपाइड असा एक इथं मेसेज येतोय. आता हा डिफॉल्ट सगळ्यांनाच येणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये जास्त कॅन्डिडेट्स आहेत फार्मसीचे GPAT देण्यासाठी. तर या केसमध्ये तुम्हाला काय करायचं, अदरला सिलेक्ट तुम्ही करा. तर यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला टेस्टिंग सेंटर हे शक्यतो करस्पॉन्डिंग स्टेटमध्येच दिलं जाईल. आता करस्पॉन्डिंग स्टेटमध्ये हे कसं ओळखलं जाईल, कारण आपण फॉर्ममध्ये आधी महाराष्ट्र स्टेट टाकत आहोत, त्यामुळे करस्पॉन्डिंग स्टेटमध्ये दिलं जाईल. पण इथे एक महत्वाचं इन्स्ट्रक्शन त्यांनी असं पण दिलं आहे का तुम्ही अदर स्टेट जर सिलेक्ट केलं, अदर म्हणजे दुसरा कुठलाही स्टेट जर तुम्ही सिलेक्ट जर केलं आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला ऑप्शन आलं तर तुम्हाला अदर्स ऑप्शनमध्ये जाता येणार नाही. आता जसं मी इथं काय करणार आहे, मला महाराष्ट्र भेटत नाही, मी अदर्स वरती क्लिक करून ठेवणार आहे आणि त्याला सेव्ह आणि नेक्स्ट वरती जाणार आहे. तुम्ही कुठलंही सपोज तुम्हाला भेटत नाही, तुम्ही तेलंगणा इथं सिलेक्ट केलं तर तुमचं सेंटर तेलंगणामध्येच येणार आहे. तर अदर्ससाठी शक्यतो तुम्ही हा पर्याय निवडा, कारण महाराष्ट्रामध्ये तर आता सध्या सीट अवेलेबल नाही आहेत, बट महाराष्ट्रामध्ये ते सीट अवेलेबल करतील, ही त्यांची जबाबदारी असते. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स काही अपलोड करायचे आहेत, जसं की अपलोड युअर रिसेंट पासपोर्ट साईज अँड कॅप्चर रिअल टाइम फोटोग्राफ, तर तो एक तुम्हाला अपलोड करायचा. अपलोड युअर स्कॅन सिग्नेचर्स, अपलोड युअर थंब इम्प्रेशन, अपलोड युअर बी फॉर्म मार्कशीट 1st इयर 2nd इयर आणि 3rd इयर, आणि त्यानंतर पेमेंट डिटेल्स. आता 3500 रुपये याच्यासाठी पेमेंट करायचं आहे. तर इथपर्यंत आपण आलो आहोत आणि त्यानंतर कॅप्चर इमेज एंटर करून तुम्हाला हे सबमिट करायचं आय ॲग्री वरती क्लिक करून. तर गरजेनुसार तुम्ही इथं इन्स्ट्रक्शन हे वाचून घ्या. आता याच्यात काय करायचंय, तर गेटवे नुसार हे पेमेंट करायचंय, तर ते सोपा पर्याय आहे, तर तुम्हाला ते जमून जाईल. आता इथपर्यंत तर मी व्हिडिओ बनवलेला आहे किंवा इथपर्यंत मी प्रोसेसला आलेलो आहे, कारण मला इथं थोडंसं काही टेक्निकल अडचण आहेत. तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकतात. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे मी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपची लिंक टाकणार आहे, जेणेकरून तुम्ही माझ्या टचमध्ये राहताल
आणि काही अपडेट्स असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती मी टाकत चालेल, तर त्या ग्रुपला पण तुम्ही जॉईन करा.